आमदार समाधानदादा अवताडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पंढरपूर तालुक्यात कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर, भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळणार 5 तास वीज पुरवठा. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर आमदार समाधानदादा अवताडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नीरा भाटघर उजवा कालवा द्वारे पंढरपूर तालुक्यातील लाभक्षेत्रात तात्काळ पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा 5 तास वाढवण्यात प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. आज शुक्रवार पासून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ सोलापूर येथील जिल्हा अधिकाऱ्यांना विद्युत पुरवठा 5 तास करण्याच्या सूचना दिल्याचे समजते. पंढरपूर तालुक्यातील गंभीर पाणी टंचाईची वस्तुस्थिती आमदार समाधानदादा अवताडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सांगितली. तसेच वीर धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा भाटघर धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून सुमारे 6000 क्युसेस पाणी नीरा नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी नीरा नरसिंगपूर मार्गे भीमा नदीत मिसळून पुढे कर्नाटकच्या दिशेने वाहून जाणार असल्याने त्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी त्यांनी केली. अवताडे यांनी निवेदनात नमूद केले होते की पंढरपूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. भीमाकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी केवळ 2 तास विद्युत पुरवठा पुरेसा नाही. जनावरांना तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांना वीज वाढवून मिळावी त्याची दखल घेत आजपासून भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांना 5 तास विद्युत पुरवठा मिळणार आहे.